नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आहे मैत्रिणींनो शिवण क्लासचा आपला दुसरा दिवस। तर दुसऱ्या दिवशी आपण काय शिकणार आहोत, तर मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे कटोरी ब्लाऊजचे पार्ट, त्यांची ओळख करून देणार आहे, जे मी एक डायग्राम काढला आहे त्या डायग्राम च्या मार्फत। त्यानंतर इथे ब्लाऊजची माप घेऊन दाखवणार आहे। त्यानंतर जे आपले माप असतात ब्लाऊजचे बघा, म्हणजे पाव इंच, अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच, सव्वा इंच, 1.5 इंच, पावणे 2 ही मापं तुम्ही वहीमध्ये कोणत्या पद्धतीने टिपू शकतात याची मी तुम्हाला माहिती देणार आहे। या आजच्या क्लासमध्ये ही पण बेसिक माहिती आहे, जी नवीन शिकणाऱ्या ताईंना माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी मला ही माहिती देणे आवश्यक आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओलाही लाईक करा आणि कमेंट नक्की करा। आणि तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाही ते कमेंटद्वारे नक्की विचारा। चला मग आपण क्लासला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, हे आहे आपलं कटोरी ब्लाऊजचा डायग्राम। तर याच्यात मी तुम्हाला पार्टची ओळख करून देते। तर हा आहे आपला बॅक साईड, म्हणजे मागील बाजू। ही आहे आपली पुढील बाजू, कटोरी बाजू असते ती आहे आपली ही पुढील बाजू, आणि ही आहे बाही। ज्यावेळेस हे तिन्ही पार्ट एकत्र होतात त्यावेळेस आपलं पूर्ण ब्लाऊज हे तयार होतं। मग तिघी पार्टची योग्य माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे। तर मी तुम्हाला पहिले बॅक साईडची माहिती सांगते। तर मैत्रिणींनो, हे आहे आपलं बॅक साईड। तर आता मी तुम्हाला बॅक साईडचे पॉईंट सांगून देते। A ते B पर्यंत आहे आपली पूर्ण उंची। आपण पेपर कटिंग असो किंवा कापडावर, तर आपल्याला पहिले ही पूर्ण उंची टाकावं लागते। B ते C पर्यंत असतो शोल्डर, C ते D पर्यंत असतो मुंडा, आणि D ते E पर्यंत असते चेस्ट लाईन। तर हे बघा, इथून तर इथेपर्यंत जे आपले छातीचा चौथा भाग येतो, छातीच्या मापाचा चौथा भाग, तो आपल्याला इथून ते इथेपर्यंत टाकावा लागतो। त्यानंतर इथं तुम्ही एक्स्ट्रा तुमच्या इच्छेप्रमाणे 1, 1.5, 2 पर्यंत ठेवू शकता। त्यानंतर मैत्रिणींनो, A ते F पर्यंत असते कमर उंची। कमर उंची पण कमरेचा चौथा भाग इथे तुम्हाला घ्यायचा असतो। त्यानंतर इथे जितके शिलाई मार्जिनसाठी तुम्ही एक्स्ट्रा घेतलं असतं तितकंच तुम्हाला इथे घ्यायचं असते। त्यानंतर हा आहे आपला बॅक साईडचा टक्स। तर हा टक्स आपल्याला आपली मागील जी पार्ट असते ती अशी उचकते, तर ती उचकायला नको, सरळ बसण्यासाठी हा टक्स आपल्याला टाकायचा असतो। त्यासाठी बघा, हा टक्स आपल्याला इथे एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं असतं इथेपर्यंत, आणि तो अर्धा ते इकडे अर्धा, म्हणजे ह्या साईडला अर्धा आणि ह्या साईडला अर्धा, असा तो अर्धा इंचचा टक्स आपल्याला 4 पर्यंत घ्यायचा असतो। आणि हे आहे आपला गळा रुंदी। तर ही गळ्याचं असतं, ही गळा रुंदी ती शोल्डरच्या वर निघत असते। त्यानंतर बघा, ही गळ्याची उंची आहे, ही गळ्याची उंची तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे घ्यायची असते, आणि इथे तुम्ही गळ्याला आकार तुमच्या इच्छेप्रमाणे देऊ शकता। तर ही झाली आपली बॅक साईड। या बाजूला आपण मुंड्याच्या बाजूला बाही जॉईंट करतो, त्यामुळे इथून मुंड्याला आपण 1.5 इंचवर मुंडा घेर देत असतो। तर ही झाली आता आपली बॅक साईड। आता मी तुम्हाला फ्रंट साईड सांगते। तर मैत्रिणींनो, हे आहे आपलं फ्रंट साईड। इथे थोडं तुम्ही लक्षपूर्वक बघा। बघा, हा A ते B पर्यंत तुम्हाला इथे पण पूर्ण उंची टाकावं लागते। त्यानंतर B ते C पर्यंत शोल्डर, C ते D पर्यंत मुंडा, आणि D ते E पर्यंत चेस्ट लाईन, म्हणजे तुमची इथून इथेपर्यंत जे तुमचं छातीचा चौथा भाग येतो ते तुम्हाला इथेपर्यंत टाकायचं। त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा जर बॅक साईडला जितके मार्जिन घेतलेलं असेल तितकंच तुम्ही इथे घ्यायचं, 1, 1.5, 2 जितकं घेतलेलं असेल तितकंच इथं तुम्हाला घ्यायचं असतं। ही तुमची मार्जिन लाईन म्हणजे फिटिंग बाजू आहे। त्यानंतर E ते F पर्यंत कमर उंची आहे। तर इथे पण कमरेचा इथेपर्यंत तुम्हाला चौथा भाग टाकायचा असतो, एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे घ्यायचं असतं। त्यानंतर ही आहे क्रॉसपट्टी। आता ही क्रॉसपट्टी कशी टाकायची हे मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगणार आहे, पण इथे तुम्हाला फक्त ओळख सांगते। तर ही आहे क्रॉसपट्टी, ही आहे तुमची पूर्ण, ही जी गोल आहे ही आहे कटोरी, आणि ही जो आहे हा आहे कटोरीचा टक्स। त्यानंतर हे इथून हे एक पॅटर्न बनतं, याला पण आपण मुंडा म्हटला जातो। तर बघा मैत्रिणींनो, हा पुढचा गळा आहे। हा पुढचा गळा पण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे ठेवू शकता।
तर हे झालं आता पुढच्या बाजूची ओळख. आता मी तुम्हाला बाहीची सांगते. ही आहे आपली बाही. तर मैत्रिणींनो, ए ते बी पर्यंत पण तुम्हाला पूर्ण उंची टाकायची आहे. पण पूर्ण उंची कुठली? तर पूर्ण उंची तुम्हाला बाहीची जी तुमची पूर्ण उंची येते ती बाहीची पूर्ण उंची इथं टाकायची. जसं 3ची 4ची 5ची ज्या तुमची असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे बाहीची पूर्ण उंची टाकायची. त्यानंतर इथेपर्यंत तुम्हाला बाहीचं रुंदी टाकायची. आता ती रुंदी कशी काढायची मी ते तुम्हाला बाही कटाईच्या वेळेस सांगणार आहे. त्यानंतर इथून तर इथेपर्यंत जे हे निळ्या लाईनमध्ये आहे ना, हे आहे तुमचा मुंडा घेर. ठीक आहे. आणि इथे हा पिवळ्या लाईनमध्ये दिलेले आहे ना, याला मुंडा घेर दिलेला आहे. त्यानंतर इथून तर इथेपर्यंतची तुमची येते कॅप हाईट. त्याच्यानंतर ही तुमची फिटिंग बाजू आणि ही आहे दंडेघर. तर याच्यामध्ये तुम्हाला ही बाही इथून ह्या पद्धतीने पिवळ्या लाईन आहे इथून कट करून ती तुम्हाला जे आपला मुंडा बाजू असते तिथे ती ब्लाऊजला जॉईन करावं लागते. त्यावेळेस हे बाही कंप्लीट होते. तर मैत्रिणींनो, ही तुम्हाला मी आता ब्लाऊजच्या पार्टची ओळख करून दिली आहे. तर आता आपण ब्लाऊजची मापं घेऊ. आता आपल्याला ब्लाऊजची मापं घ्यायची आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला हे ब्लाऊजची मापं मी वाचून दाखवते. त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज कटीसाठी मापे लागणार आहे. तर बघा, आपल्याला एकूण 9 मापं ही ब्लाऊज कटाईसाठी लागणार आहे. तर याच्यात पहिलं माप जे आहे ते पूर्ण उंची आहे, दुसरं कमर उंची, तिसरं छाती माप, शोल्डर, मुंडा, मागील गळा, पुढील गळा, बाही उंची आणि बाही दंडगेर हे तुम्हाला ब्लाऊजसाठी मापं लागणार आहे. तर आता आपण ब्लाऊजचं माप घेऊया. आता आपण ब्लाऊजचं माप घेऊया. तर हे पण तुम्ही लक्षपूर्वक बघा. आता मी हे ब्लाऊज घेतलेलं आहे ते बॅक साईड वरती करून घेतली आहे. ब्लाऊजची हुक लावून घेतली आहेत व्यवस्थित. मी हे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. तर बघा, आता आपण ब्लाऊजचं घेणार आहोत. पहिले आहे पूर्ण उंची घ्यायची आपल्याला. त्याच्यासाठी इथून जे शोल्डर जॉईन असतं तिथून आपल्याला जो हा टक्स असतो त्याच्या ह्या साईडला म्हणजे गळ्याच्या आणि टक्सच्या मध्ये तुम्हाला हा टेप या पद्धतीने लावायचा आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, या ब्लाऊजची ब्लाऊज आहे त्याला थोडं असं खाली खेचायचं आहे. तर याची ब्लाऊजची पूर्ण उंची जी येते ती येत आहे 14. ते तुम्ही इथे पूर्ण उंची 14 लिहायचं आहे. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, आता हे ब्लाऊज आपलं बॅक साईडला आहे त्याच्यामुळे आपण हे सगळं इथून जे माप आपल्याला मोजता येतील ते प्रमाणे माप मोजू. तर बघा, आता इथे मला शोल्डर मोजायचं आहे. तर इथे बघा, शोल्डर इथं आहे माझं 10.5. यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा करणार आहे आणि 11 वर शोल्डर करणार आहे. इथे मी शोल्डर 11 वर केलं आहे. याच्यात 10.5 आलं शोल्डर, त्याच्यात अर्धा इंच मी प्लस केलं आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे मोजणार आहोत गळा उंची. तर बघा, या पद्धतीने ज्या ही लाईन आहे इथे तुम्हाला या पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे. तर यासं मोजताना तुमचे 2 कामं होणार आहेत. पहिला, तुमचा पुढील गळाही मोजला जाईल व्यवस्थित आणि मागील गळाही मोजला जाईल. गळा कधी पण ह्याच पद्धतीने मोजत चला. तर बघा, पुढील गळा येत आहे 5.5 आणि मागील गळा येत आहे 9.5. आता तेही टिपून घेऊ. मागील गळा 9.5 आणि पुढील गळा 5.5. आता आपण इथे मोजणार आहोत बाही. तर बघा मैत्रिणींनो, बाही आपण मोजणार आहोत. तर बाही आली आहे आपली 4.25. त्याच्यानंतर मोजणार आहोत आपण बाहीचा दंडेघर.
तर ते आपल्याला असं नाही मोजायचं आहे. त्याच्यासाठी आपण मोजणार आहोत. हे ब्लाऊज आपल्याला हुक खोलून घेऊ. इथे आपण दंडगेर मोजून घेऊया. तर दंडगेर मोजत आहोत. ब्लाऊज उलटा करून घेतला आहे. तर दंडगेर मोजत आहोत. तर बघू शकता तुम्ही 6 इंच आणि 2 लाईन पुढे आले आहे. म्हणजे आपल्या दंडगेर आलेला आहे 6.25 इंच. हे दंडगेरचं तुम्हाला परफेक्ट माप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोजायचा आहे मुंडा. मुंडा मोजताना कधीही तुम्ही बॅक साईडने मोजायचा आहे. मुंड्याचं हे मोजण्याचं कारण आपल्याला फिटिंगसाठी लागतं हे मुंड्याचं माप. त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने मुंडा मोजत आहोत. तर मुंड्याची इथे पण तुम्हाला धरायचं आहे टेप ह्यावरती आणि इथे पण तुम्हाला खाली असं ह्या पद्धतीने एका बोटाने पकडायचं, म्हणजे सरळ असं घोडायचं आहे. तर माझा मुंडा येत आहे 7.5. आता आपल्याला घ्यायचं आहे कमर उंची. तर बघा, हे तुमची जे आय असतात हुकाची तिथून तुम्हाला हा टेप इथून 0 पासून लावायचा आहे आणि तो तुम्हाला असा याप्रमाणे सरळ ओढत आणायचा आहे. हे तुम्हाला परफेक्ट माप काढायचं आहे. त्याच्यामुळे हे इथून तुमचा हात सुटायला नको. तर तुमची कमर उंची इथे येत आहे या ब्लाऊजची 31 इंच. तर बघू शकता 31 इंच. इथे आपण 31 इंचवर आता आपण मेन पॉइंट जो आहे ते मोजणार आहोत. आपण मोजणार आहोत छातीची बाजू, म्हणजे छातीचे माप. व्यवस्थित सरळ करून घेतलेला आहे. तर तुमची ही जी पहिली लाईन आहे मुंड्याच्या इथून आणि इथे जी तुमचं बघा ही जी तुमची चेस्ट लाईन आहे ना इथे, ते ही मुंड्याच्या इथून तुम्हाला इथून तर ह्या पॉईंटच्या पण इथेपर्यंत तुम्हाला टेप लावायचा आहे. ठीक आहे. अंगावर माप घ्यायची पद्धत वेगळी आणि ब्लाऊजवर माप घेण्याची पद्धत वेगळी आहे. तर ह्या लाईनपासून तर ह्या लाईनपर्यंत शिलाईनपर्यंत तुम्हाला मोजायचं आहे. ब्लाऊज असं दोघी साईडला खेचून बघायचं आहे तर किती येत आहे. तर इथे छातीचे माप येत आहे 17. 0 पासून तर इथेपर्यंत तुमचं छातीचे माप येत आहे 17. तर हे आहे आपलं छातीचे माप. मग 17 ते 17चं आपल्याला डबल करायचं आहे. तर इथे आपले छातीचे माप येत आहे 34. म्हणजे 17ला डबल करायचं आहे. तर 17चं डबल येत आहे आपलं 34. इथे आपण 34 माप छातीचे घेतलेले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल, मी तुम्हाला बोललीच होती. तर हे 1.25 इंच, हे 4.25 बाई आली, 6.25 तुमचा दंडगेर आला, हे 5.5, हे असं काय लिहिलेलं आहे 7.5 9.5. मी तुम्हाला आता इथे ते सांगत आहे. हे आपलं शोल्डर आहे. तर बघा, ज्यावेळेस तुमचं इथे तुम्हाला 1.25 इंच लिहायचं असेल, हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगत आहे. 1.25 इंच लिहायचं असेल तर मी या पद्धतीने लिहिते, तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकता. तर बघा, मी इथे लिहित आहे 1.25 इंच. तो 1.25 इंच तुम्हाला एक अशी तिरकस लाईन काढायची ऑब्लिक सारखी आणि इथे 2 टिंब द्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे 1/2 इंच. तर ते पण तुम्ही इथे 2 लाईन तिरकस म्हणजे ऑब्लिक तिरकस करायचं आणि इथे तुम्हाला शी मधून लाईन द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर
तुम्हाला लिहायचं आहे पाऊण, त्यावेळेस तुम्हाला ह्या तिरकस ऑब्लिक लाईन करायच्या आहेत आणि त्याला पण या बाजूला टिंब द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे 1.25 इंच, तर तुम्ही इथे 1 इंच काढून त्याला ऑब्लिक सारखी तिरकस लाईन करून इथे तुम्हाला टिंब द्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार आहात 1.5 इंच, त्यावेळेस पण इथे तुम्हाला 1 इंच काढून इथे तुम्ही 2 ऑब्लिक काढून सारख्या लाईन काढून मध्ये एक अर्धी अशी लाईन देणार आहात. तर हे झालं तुमचं 1.5 इंच. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 1.25 करायचं असेल तर तेव्हा तुम्ही कसं करणार, तर इथे पण तुम्हाला 1 इंच आणि 3 ऑब्लिक लाईन करून असे 3 टिंब द्यायचे आहेत. हे 2 टिंब द्यायचे आहेत या 3 लाईनकडून, तेव्हा तुमचं होतं 1.25 इंच. तर बघा, हे तुमचं 1.25, हे तुमचं अर्धा, हे तुमचं पाऊण, हे तुमचं 1.25, हे तुमचं 1.5 इंच, हे तुमचं 1.25. याप्रमाणे या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. नाहीतर तुम्ही अजून दुसरी पद्धत प्रमाणे पण करू शकतात. ही आहेत आपली ब्लाऊजची माप. आता आपण ह्या ब्लाऊजच्या मापावरनं करणार आहोत पेपर कटिंग. पण ही पेपर कटिंग आपण उद्याच्या क्लासमध्ये करणार आहोत. आजचा क्लास आपला इथे संपलेला आहे. आजच्या क्लासमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील ते कमेंटद्वारे तुम्ही मला विचारा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला आहे तर लाईकही करा आणि इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअरही करा. तर मग भेटू चला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.